हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि सध्या आता आमच्या व्हिडिओमध्ये काहीच नाही आहे, कॉन्टेंट संपलेला आहे. माहिती नाही आता आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कसं काय आम्ही आमचं नाव देणार आहोत. कारण काय नाही आहे बकवास व्हिडिओज, म्हणजे आम्ही फक्त आता ते रेकॉर्डमध्ये आम्ही पैसे भरून नाव देण्यासाठी कसे तरी व्हिडिओ आता आम्ही जस्ट टाकतो आहोत कंटिन्युअसली, सो दॅट एक आमची स्ट्रीक तयार होईल आणि देन वी कॅन पुट our name into Guinness Book of World Record. तर ते आम्हाला करायचं आहे, तर त्याच्यासाठी आता पैसे जमवतो आहोत. आणि बोचूला पण सांगितलेलं आहे की थोडे दिवस काहीतरी करून काहीतरी कॉन्टेंट टाक, काही थुकपट्टीचं गिफ्टचं टाक. लाईक आता ती मला गिफ्ट देणार, मी तिला गिफ्ट देणार, मग आम्ही दोघं मिळून मायसाला गिफ्ट देणार. येस, सो हेच सगळं चाललेलं आहे लाईफमध्ये. लाईफ इज ब्युटिफुल. इट्स ओनली अबाउट गिव्हिंग अँड टेकिंग. गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. गिव्ह इच अदर गिफ्ट अँड मेक युअर लाईफ ब्युटिफुल. अँड येस, सो पुढे काय होणार आहे ते तुम्ही बघणारच आहात. आता आपण बघूया बोचू काय करते आहे. हे बोचू, लुकिंग ब्युटिफुल. अरे गुडप्या, मला सगळे ब्युटिफुल म्हणतात. तू पण मला ब्युटिफुलच्या ऐवजी ब्युटिफुल म्हणाला. माझी ब्युटिफुल असली म्हणून काय झालं? तू मला असं बोलतोस गुडप्या? तुझं बघ काय काय फुल आहे. हां, मी तुला सगळ्यात चांगलं गिफ्ट देणार आहे, ज्याची तुला खूप गरज आहे. आणि ते गिफ्ट असणार आहे ज्याच्याने तू थोडासा काहीतरी होईल तुला, म्हणजे जरा तरी माणसात येशील आणि सारखं बुट्टीफुल बोलणं बंद करशील. असं तुझ्या तोंडातच बोळा कोंबणार आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं काय मला सांगा. याला हे बेस्ट गिफ्ट म्हणजे याला काय देऊ शकते बोची? हां, ह्याला म्हणजे सगळंच मला वाटतं ह्याला चेंज करायला लागेल इनसाईड आऊट. किती ना, म्हणजे ह्याचं काय काय बोलू आता मी यार. एकदम डिफेक्टिव्ह पीस आहे हा. म्हणजे कसा डिफेक्टिव्हच आला आहे काय माहिती, कसं काय वेगळंच काहीतरी मिक्स झाले इन्ग्रेडियंट्स आणि हा पैदा झाला आहे. पण मला एक सुचलं होतं गिफ्ट असं तर, पण जाऊ दे. आपलं चॅनल खूपच संस्कारी आहे, त्याच्यामुळे मी ते गिफ्ट इथे नाही सांगू शकत काय आहे. तर तुम्ही गेस करा मंडळी, ह्याला काय बेस्ट गिफ्ट असू शकतं. म्हणजे बोचीने सांगितलं आहे ना की मी दिले फनीला सगळ्यात बेस्ट गिफ्ट, तर काय गिफ्ट असू शकतं तुम्ही गेस करा. म्हणजे तिने दिलं आहे, पण त्याच्याहून बेटर काय देऊ शकली असती त्याला, तर ते कॉमेंटमध्ये मेन्शन करा तुम्ही, सिक्रेट आपल्या कोड लँग्वेजमध्ये. सो लिटरली हिच्याकडचा कॉन्टेंट संपलेला आहे, काहीही नाही आहे, बकवास टाकत असते. आता 3 लास्ट व्हिडिओ बघितले, तिन्ही व्हिडिओमध्ये नुसतं गिफ्टच चाललेलं आहे. आणि एका व्हिडिओमध्ये तर पूर्ण प्रमोशनच होतं. त्या प्रमोशनसाठी हिने ढोकळा केला. तो ढोकळा बघितला 100 ग्रॅम केवढा केला तो. आणि ते पूर्ण अर्धा व्हिडिओ तर ते हगारोचं प्रमोशनच चाललेलं. आता हगारो जरा हिला पायाचं ते तुझं काय ते मशीन आहे आणि साफ करायचं क्लिनिंग किट आहे ना पेडिक्युअरचा, तर त्याचं जरा करायला लाव. आज बघ किती घाणेरडे पाय असल्या लोकांना कसं काय तुम्ही प्रमोशन देता? इतके घाणेरडे आहेत ना ही लोक. एकदा हिचं टॉयलेट पण बघितलेलं, एक कॅप्चर झालेलं, इतकं काळं आणि असं त्याच्यामध्ये सुसू फ्लश पण केलं नव्हतं, पिवळं तसंच ठेवलेलं. आणि काहीतरी दाखवत होती तिथे प्रमोशन करायला गेलेली आणि मागची टॉयलेट सीट उघडी होती. तर अत्यंत घाणेरडी बाई आहे, दिसते तसं अजिबात नाही आहे. फक्त वरवरचं तेच काय ते किचनमध्येच नावाला खुडबुड करत असते. अदरवाईज घर अत्यंत गच्चाळ ठेवते. एवढा पैसा उडवते. हिच्या घराच्या भिंती बघितल्या का? एवढे सगळं काही हिच्याकडे गणपती आणि दिवाळी सगळं दिवाळ सण असल्यासारखं जल्लोषात साजरं करतात, पण त्या घराला जरा पेंट करावं असं अजिबात वाटत नाही. आणि आता ते काहीतरी वुडन काहीतरी ते मिळालं आहे, तर त्याच्यामध्ये तिची आणि त्या फण्याची म्हणजे त्यांची ती फ्रेम आहे एक, आणि असं ते मुद्दामून तिने बाहेर ठेवते असं दाखवलं. आणि खूप छान आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्ही. अरे साला, तुम्हाला फुकट मिळालं आणि तुम्ही लोकांना मोठे ॲडवाईस देतात की ऑर्डर करा, हे करा, ते करा. आम्हाला घ्यायचं तर आम्ही घेऊ, तू नको सांगू आम्हाला काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे, आणि याच्याकडून घ्या आणि मी तुम्हाला लिंक देते. तू दिलेल्या लिंकवरून तर आम्ही अजिबात ऑर्डर करणार नाही. आणि माझ्या सगळ्या मंडळींना पण मी सांगते, हिने दिलेल्या लिंकवरून आहे ना अजिबात ऑर्डर करू नका. म्हणजे ह्या लोकांना पण कळेल, जे लोक हिला प्रमोशन देतात ना त्यांना पण कळेल की हिने दिलेल्या लिंकवरून कोणी ऑर्डर करत नाही, हिच्याकडे जाऊ नका.
म्हणजे ते असतील पण जेन्युइन, त्यांचं काम असेल, जेन्युइनली ते करत असतील आणि चांगलं पण असेल, पण त्यांना हे कळलं पाहिजे की आपण कोणाला अप्रोच केलं पाहिजे. आपण ज्यांना अप्रोच करतो त्यांच्यामुळे आपली पण इमेज फॉर्म होते आणि आपण जर ठग लाईफ लोकांना अप्रोच केलं तर आपली इमेज पण ठग लाईफ होणार आहे. हे कळण्यासाठी फक्त आपल्याला ही गोष्ट करायलाच पाहिजे की हे लोक ज्यांचं प्रमोशन करतात त्यांच्याकडनं काहीच घ्यायचं नाही. आणि नंतर ते मला तरी असं वाटलं की तुम्ही पण नोटीस केलं असेल की ते जे फ्रेम तिला काय ते मिळाली होती ते तिने मुद्दामून नंतर त्याला असं प्लॅस्टिक वगैरे लावून असं नाटक केलं की मी बाहेर ठेवते आणि ह्याच्यासाठी आम्ही ही जागा निवडली आहे आणि मग मुद्दामून ते बाहेर शू रॅकवर ठेवलं तिने आणि नंतर असं दाखवलं की मी इथे ठेवते. म्हणजे ते तिला असं वाटलं असेल की जे तिने महाराजांच्या बाबतीत केलं ते वाईप ऑफ होईल आणि तिचं म्हणणं हे प्रूव्ह होईल की असं काहीच तिच्या मनात नव्हतं आणि तिने स्वतःची फ्रेम पण त्या शू रॅकवर ठेवली आहे. बट तुम्ही लगेच नेक्स्ट सीनमध्ये बघाल, त्या सीनमध्ये ती परत आतमध्ये आली आणि तिच्या बाजूला परत ते प्लास्टिक वगैरे साईडला काढून पडलेलं आहे आणि तो जो काय ते आहे ती फ्रेम ती अगेन सोफ्यावर तिथेच बाजूला आहे. सो मला नाही वाटत की तिने परत ती बाहेर नेऊन ठेवली आहे. आणि जरी तिने ती ठेवली असेल तरी पण महाराजांना बाहेर ठेवणं जस्टिफाय होत नाही. हिची जागा तर कचऱ्याच्या बाजूला आहे. हिने तर स्वतःला शूरॅकवर नाही कचऱ्याच्या डब्यावर ठेवलं पाहिजे. ते सगळ्यात बेस्ट जागा कुठली असेल ना तर कचऱ्याच्या डब्यावर नाही तर फ्लश टँकवरती ठेवायला पाहिजे. ते सगळ्यात बेस्ट जागा असेल हिचं जे काही पोर्ट्रेट किंवा वॉट एव्हर जे काही आहे ते ठेवण्यासाठी. तर उगाचच खोटेपणा करू नकोस बोचू. जे केलंयस ना ते खूप घाण होतं आणि खूप विचित्र होतं आणि ते मान्य कर. तू तर सॉरी वगैरे बोलायची राहिली, मला तर सॉरी बोलण्याची गरजच नाही आहे, पण तू जे केलंस ते स्वतःला तरी तुला थोडी लाज असतीस तर थोडी तरी काहीतरी जनाची नाही तर मनाची बाळगून काहीतरी बोलली असतीस की चुकून किंवा ती गोष्ट अड्रेस केली असतीस की माझ्याकडनं चुकून झालं किंवा माझा असा हेतू नव्हता. पण त्याच्याबद्दल तू ब्रही न काढता आता त्याचं जस्टिफिकेशन देण्याच्या भानगडीत तर तू पडूच नको. नाहीतर इतके वाईट रट्टे मारेन ना, इतके वाईट ना, मग मला माझी पातळी सोडावी लागली तरी चालेल. सो बेटर तू स्वतःच्या लायकीत राहा आणि मला पण राहू दे. हेच लाईव्ह एक्झाम्पल आहे की कोण ह्यांना प्रमोशन देतं आणि कसं काय ह्यांना, म्हणजे खरंच म्हणजे तुम्ही स्वतःचं तोंड काळं करून घेताय, स्वतःची इमेज खराब करून घेताय अशा लोकांना प्रमोट करून. आणि बघावं तेव्हा ही त्या फण्याला नुसतं ते ह्याचंच गिफ्ट देत असते, डब्बा देत असते, नाहीतर मग टिफिन बॅग देत असते. कारण टिफिन ही एक खूप एसेन्शियल गोष्ट आहे फण्याच्या लाईफमध्ये. कारण तो जॉब करायला किंवा मुळात घराबाहेरच जातो टिफिन खाण्यासाठी, फक्त टिफिन खाण्यासाठी तो जातो, टिफिन खातो आणि परत येतो. तर त्याच्यामुळे तीच एक गोष्ट आहे की जी त्याची खराब होते किंवा जी वारंवार वापरली जाते आणि त्याला परत परत नवीन आणावी लागते, ते म्हणजे टिफिन आणि लंच बॉक्स. या लंच बॉक्स म्हणजे ज्याच्यामध्ये ते कॅरी करतात ती टिफिन बॅग, त्या दोन गोष्टी. आणि म्हणूनच त्याला त्याच परत नाहीतर फण्याला देण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे ही सगळ्यात उपयोगी गोष्ट नाही आहे. हां, सगळ्यात उपयोगी आहे कारण ते तर मेन आहे ना सगळं. म्हणजे अजीब डॉक्टर आहे यार, जसा तो अजीब आदमी है, खाताही जाता है, खाताही अजीब जानवरसारखा हा जनावरांचा डॉक्टर आहे वाटतं. किती खातो, नुसता खायला जातो. म्हणजे अक्षरशः मी पहिल्यांदा असा डॉक्टर कोणतरी बघितला असेल जो ब्रेकफास्ट लंच म्हणजे काम कमी करतो पण काम काय करतो आणि याला भूक किती लागते. लंच घेऊन जातो, संध्याकाळचा नाश्ता पण, म्हणजे जर लेट शिफ्ट असेल तर त्यावेळेस इव्हनिंग होणार असेल आणि मग तो नाईटला रिटर्न येणार असेल तर मग नाश्ता पण घेऊन जातो. काय माणूस आहे. आणि त्या दिवशीची तर म्हणजे हाईट होती, हाईट. त्या दिवशी कुठे गेलेले तर 10:30ला ती लग्नाला का काय कुठे गेलेली तेव्हा ती 10:30ला आली तरी ह्या माणसाने काही ऑर्डर केलं नव्हतं. सकाळचं जेवण आईला वाढून दिलं, ते पण माहिती नाही अर्धा तास वाढतच बसला असेल असा हा हॉस्टेलमध्ये होता म्हणतात. आणि ह्याला साधं जेवण पण वाढून घेता येत नाही. कुठल्या लक्झरी हॉस्टेलमध्ये होता का तिथे पण कोणतरी बोचूमॉन ठेवलेली सगळे याचे नखरे काढायला. सो ते आईला ह्याने देऊन टाकलं आणि हा वाट बघत होता माणूस. आणि 12 वाजता जेवायला बसला हा. म्हणजे ती बायको घरी आल्यावरती डाळ भाताचा कुकर लावला याच्यासाठी महाशय जेवणार. म्हणजे इतके वेळेला असंही नाही की हे लोक बाहेरचं खातच नाहीत आणि अजिबात त्यांना चालतच नाही, पण नको तिथे नको त्या गोष्टी करत असतात, नको तिथे फालतूगिरी करत असतात, काही सेन्सच बनत नाही. आता आपली बायको खरा म्हणजे जर चांगला नवरा असेल तर आपली बायको कुठेतरी बाहेर गेली आहे, तिला उशीर होणार आहे यायला, तर स्वतःला आपल्या आईला जे कोणी असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी जेवण अरेंज करेल. तुम्हाला अगदीच बाहेरचं खायचं नाही तर पोळी भाजी केंद्र पण कितीतरी असतात. त्यानंतर इतक्या वेळेला तर ही झेप्टो स्विगी ह्याच्यावरून त्याच्यावरून मागवत असते, मग ते पण पटकन कुठून तरी अरेंज करू शकत होता.
पण मला तो त्या दिवशीचा प्रकारच काही समजला नाही. आणि 11, 11:30, 12ला जेवणं म्हणजे एक डॉक्टर जो जेन्युइनली काम करून किंवा त्याच्याकडे एवढे पेशंट्स असतात, जो थकून भागून येतो आणि त्याला उशीर होतो, तर त्याच्या जेवणाचं काही ठाव ठिकाणा नसतो, तर गोष्ट वेगळी आहे, त्याचं आपण समजूच शकतो. पण ह्याचं तर तोही सीन नाही आहे. आता घरीच असतो गुडप्या लोंबकळत, पण वाट बघत कधी येणार, मग कधी मी बोचूवर कॅमेरा मारणार, बोचूच्या बोचूवर कधी मारणार, ह्याची वाट बघत हा घरीच असतो. तरी हा काहीच करत नाही, काही खात नाही, काही मागवत नाही, वाट बघत बसतो आणि एवढ्या लेटपर्यंत जेवतो, उशिरा, काही टायमिंग नाही काय. म्हणजे हा काहीतरी म्हणत होता ना एक 6-8 महिन्यापूर्वी की मला माझं लाईफस्टाईल खूप मेजर लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत आणि मला असं चांगलं रुटीन करायचं आहे, आमचं रुटीन खूप खराब झालं आहे आणि त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरती विचार करायचा आहे. म्हणजे फक्त आणि फक्त मला वाटतं बच्चन द्यायला हे काहीतरी बडबडत असतात का. एक आपला व्हिडिओ कसा तरी ढकलायचा, कसं तरी काहीतरी आपलं त्या दिवशी पुरतं रात गई बात गई सारखं एक व्लॉग गया, बस हो गया, कंटेंट छप गया, नंतर दुसऱ्या वेळेला दुसरं, तिसऱ्या वेळेला तिसरं, असं करत हे लोक भक्तांना तोत्या बनवत बसतात. भक्त यांचे तोत्या बनत राहतात आणि वर यांना कॉमेंट पण करतात. कालच एक कॉमेंट बघितली की तू इन्स्पिरेशन आहे आणि तुझ्यासारखी इतकी कुठल्याही सिच्युएशनमध्ये पॉझिटिव्ह राहणं वगैरे हे तुझ्या कुठल्याही सिच्युएशनमध्ये म्हणजे काय अशी काय सिच्युएशन आली की तिच्यावर काय पॉझिटिव्ह म्हणजे काय तिला धाड काय भरली आहे पॉझिटिव्ह न राहायला. हां, उठते सकाळी उठली, काहीतरी एकदाचं काहीतरी पाणी घातलेल्या 4 उसळी बनवल्या, सटकली ती, रात्रीचं काय बंदोबस्त काय करते काय नाही, ती सासूचं तंगडं मोडले, ती घरात आहे तरी पण एक दिवस या बाईचा थारा नाही. हां, आमच्यासारख्याच्या घरामध्ये जरा एखादं कोण असं जरा पण एखाद्या पण फॅमिली मेंबरची तब्येत बिघडली तर आपण इतकं आरामात हे करतो का. घरातच आहे आणि पेशंट घरातच आहे. घरात पेशंट असल्यावरती जर त्या व्यक्तीला इतकं काहीच पडलेली नाही आहे, रोज फिरते त्याच्यात 4 पट जास्त फिरायला लागली आहे उलट, तर काय धाड काय भरली आहे तिला पॉझिटिव्ह न राहायला. काय आहे काय तिच्या आयुष्यात काय असा प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये ती एकदम धैर्याने उभी आहे. उगाचच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं. आणि आता काय तर त्या मुलीला गिफ्ट, आणि त्या दिवशी पण हा गुडप्या म्हणे की आज मी थोडा लवकर, मला जो लवकर हे होणार आहे तर मी लवकर येणार आहे संध्याकाळी. अरे तू जातोसच कशाला भाई, तुला सुट्ट्या किती मिळतात, तू जातो त्यावेळेला तुला लवकर पण सोडतात, म्हणजे सगळं तुझ्या बाबतीतच कसं काय होतं. म्हणजे मला तर वाटतं ना की तुझी गरजच नाही आहे, पण त्या हॉस्पिटलवर काहीतरी दडपण आहे की तुला ठेवून घेतलं आहे म्हणून तुला असं काय ना काहीतरी एक्सक्यूज देऊन ते तुला एकदाच सांगून का नाही टाकत की बाबा तू घरीच राहा, तुझ्या बायकोच्या लोंबकळ. हां, मग आम्ही तुला फुकटचा पगार पाठवतो लोंबकळायचा, येऊ पण नकोस इथे. लवकर जायचं आहे, उशिरा जायचं आहे, सुट्टीच मिळाली आहे मला, मी हेच केलं, मला तसंच मिळालं, मला कॉम्प ऑफ मिळाला. किती कॉम्प ऑफ आहेत काय माहिती, तुझी लाईफच कॉम्प्लिमेंटरी मिळाली आहे तुला. तू सुट्टीचं तर सोडूनच दे. तू काय माणूस आहे, लाज पण नाही वाटत बोलायला. आणि गेला तिथे लोंबकळत कधी. आणि एक तर कुठल्या जमान्याचे पुराण काळाचे, म्हणजे त्या ढबीडुकरेने कधीचा व्हिडिओ टाकलाय, ही आता तो व्हिडिओ अपलोड करते जिथे ते दोघे जेवायला गेलेले आणि ही भेटली. आणि पाय बघा घाणेरडे, ते कसे धूत पण नाही घरी आल्यावर. आणि ते काय ते बार्बी हाऊस एवढं मोठं ते घेतलंय, त्याची किंमत चेक केली मी, 16 ते 20 हजार रुपये ॲमेझॉनवर. ते एवढं महागाचं, आणि म्हणते आता 7-8 वर्षापर्यंतच खेळतात. म्हणजे आता हिचं किती 1 वर्ष फार तर ती खेळेल. म्हणजे किती बघा, अंडे पोसतात, अंड्यांच्या मुलांकडे एक साधी बार्बी डॉल तरी असेल का, एक सिंगल अशी छोटीशी बार्बी डॉल तरी असेल का. पण तुम्ही तिला इतकं इतकं पोसून आहे ना, तिच्याकडे बार्बी डॉल हाऊस घेण्या इतपत तुम्ही तिची कमाई करून दिली. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. स्वतःच्या मुलांकडे बघा आधी, मम्मी बार्बी दे ना, मम्मी मला एक साधी डॉल तरी दे ना म्हणून रडत असतील. आणि तो फेकेवी पण लोंबकळायला लागलाय, त्याला पण आता लवकरच रट्टे देण्याची गरज आहे, जास्त करायला लागलाय. म्हणजे जेव्हा महाराजांचं झालेलं तेव्हा त्याला अप्रोच केलेला, पण त्याचं होऊ नये की चू नये. आणि आता उगाचच, आता तर काय नाही ना, आता सोडले, आता सगळं सेट आहे बाबा. आता काय अंड्यांच्या जीवावर, आता कुठले युरोप ट्रिप वगैरे, आता काय महाराज राहिले, आता झालं. महाराजांवर जितकं कॉन्टेंट छापायचं होतं, महाराजांचं जितकं हे करायचं होतं तेवढं करून त्याच्यावर कमवून पब्लिकला तोत्या बनवून झालंय त्याचं. आता तो झालाय, आता ते सेट झालंय. आता पुढची स्टेप, आणि आता हिच्या नादाला लागलाय.
हिच्या जिजासाली टूरचं काय झालं काय माहिती, डुबली. आणि इतकी मनहूस आहे ना मंडळी, म्हणजे खरंच आता तर मला ना एकदम म्हणजे एकदम खात्री. मी पहिले तर असं मस्ती मजाकमध्ये बोलायची, पण हे खरंच झालंय, खरंच. म्हणजे ती चड्डी एक जी ज्या बसमध्ये जाते ना, चांगल्यात चांगली बस बंद पडते, ती ती एक अलग लेवल पनवतीये, ती बससाठी पनवतीये. आणि ही बाई, ही जिथे जाते तिथले लोकांचं काही ना काहीतरी होतंच यार. म्हणजे जीवच जातो लोकांचा, जीवावर बेततो लोकांच्या. म्हणजे हे किती वेळा, म्हणजे किती एक्झाम्पल आत्तापासून, म्हणजे गेल्या 2 वर्षात ही बाई जिथे 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 गेली आहे तिथे तिथे काहीतरी बिल्डिंग कोलॅप्स झाली आहे, नाहीतर मग भूकंपच आलाय, नाहीतर मग आगच लागले. आता रिसेंट बघा, आता इवन दिल्लीला जाऊन आली. जशी दिल्लीला जाऊन आली तिथे माहिती आहे ना काय झालं. आता पण जसं गोव्याला जाऊन आली, गोव्याला हिचे पाय लागले आणि काय झालं. बापरे हॉरिबल आहे ही. बापरे, काहीतरी हिच्या अंगात भूतिया शक्ती आहे, भूतिया बोचुमन, डेंजर. हिला तिथे कुठे आली ना, तिथे लगेच बाबा इन्फॉर्म करा. आता जरा सेफ राहा जिथे पण ही जाईल तिथे. आता फेकेवी बरोबर कुठेतरी प्लॅन करते. आता कुठचं डेस्टिनेशन आहे नेक्स्ट, आता तिथे काय होणार आहे बाबा, डेंजर. तिथे जर कोणी प्लॅन करत असेल ना तर कॅन्सल करा, हिच्याबरोबर जाऊ नका. हां, म्हणजे हिच्याबरोबर जा. हिच्याबरोबर जेव्हा ही जाते ना त्याच वेळेला जाऊन आलात तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर बिलकुल जाऊ नका, कारण ही तर सटकते तिथून आणि तिथे लाले लावून येते. आणि थोडंसं ढबी डुकरे आणि फुगीबद्दल. ढबी असं काय करतो रे, ढबी असं मला मॅडम नव्हती ना, थँक्यू. मला वाटलं की कोणाचं आणलं तू, म्हणजे मला तर वाटलं ना की हे वेगळं पॅकेज आहे ना, म्हणून मला तर कळलंच नाही. इतकी खुश आहे ना. हे माझ्यासाठी आहे, मला वाटलं तुझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी पाऊच आहे? नाही माझ्यासाठी आहे. थँक्यू, सो स्वीट. खूप छान आहे, खूप छान आहे, खूपच छान आहे. असं पण मी घेऊ शकते ना. सर ढबीला ना माझ्यासाठी हे केव्हापासून घ्यायचं होतं, तर फायनली आता त्याने मला घेतलं आहे. आणि अजून एक गिफ्ट आहे जे तुम्हीच मला सांगितलं आहे, तुम्हीच, म्हणजे मला जोकर मिळणार आहे लवकरच, तर ते पण तू माझ्यासाठी त्याने केलं आहे. ते लवकरच येईल, मग मी तुम्हाला दाखवेन काय दिले ते. आणि माझ्याकडे ना अशी नव्हतीच, आणि ना मी ना आता त्याने घेतले मला, तर आता असं म्हणजे माझ्याकडे पहिले पण 2-3 होत्या, आपण त्यांना मी असंच ठेवून देते, मग ते पडून राहतात आणि मग ते खराब होऊन जातात, मग मम्मीला देते मी. हिच्याकडे कधी काय असतं, हिच्याकडे कधी काय असलं तरी पण बोलेल की माझ्याकडे नव्हतंच, माझ्याकडे असं नव्हतंच. आणि ते तर इतकं फेक होतं ना, ढबी असा म्हणजे एकदम असं काहीतरी बोलायला गेला आणि फुगीच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे होते की हा आता काहीतरी बोलतोय आणि म्हणजे काहीतरी पोलखोल होते की काय, म्हणजे एकदम अशी घाबरतच होती. जसं तो म्हणाला ना, तुझ्याकडे अशी बॅग नव्हती, म्हणजे अशी म्हणजे स्लिंग म्हणतात तू, स्लिंग नव्हती माझ्याकडे. तर ॲक्च्युली ना ते मला तर वाटतं की ते स्क्रिप्टेड होतं. ॲक्च्युली त्याचं झालं असं की बोची ते काय ते फंक्शन चालू होते ना लग्नाचे, तर तेव्हा ती एसबेडाची बॅग घेऊन आलेली आणि ती फुगीच्या डोळ्यात भरली. आणि फुगीचं असं होतं की अरे मला ही आवडली, आणि बोची बोलली पण की फुगीला पण आवडली खूप, ही छान वाटते बॅग म्हणून वगैरे. तर लगेच म्हणजे त्याच टाईपची अशी मागवायचं असं मला वाटतं तिने त्याला सांगूनच ती मागवली आहे आणि त्याने दिली आहे असं, म्हणजे असं सरप्राईज वगैरे असं ते सगळं नाटक केलं आहे. आणि त्याचं तर काहीतरी ओव्हर ॲक्टिंग अजूनच वेगळंच लेवलची चाललेली. तो तर एकदम काहीतरी साईडला येऊन जसं काय ती एकदम तिथे ऐकणारच नाही आहे, त्याच रूममध्ये ती उभी आहे. आणि हा एकदम, अजून एक मी तिच्यासाठी मागवलं, एकदम छान आलं, अजून एक लवकरच येणार आहे. तू तर राहू दे, तुझ्यासारखा ना तर राहू दे. यो टू शोयो, आता तुझे तर फुल बुमबुमचे फुल लागले तू वेद तुला. हां, त्या दिवशी म्हणत होता ना, लास्ट टाईम बोलत होता ना, मी जाणार आहे फ्रेंड्सबरोबर दुबईचं प्लॅन केलं आहे, तर तिकडे जाण्यासाठी आता फुल एकदम, आता तुम्ही बघा मंडळी, आता फुल एकदम गिफ्टची भरमार होईल. कारण त्याला माहिती आहे की ही फक्त हिला गिफ्टने दाबा, हिला 3-4 थुकपट्टीचे गिफ्ट द्या आणि ही मस्तपैकी मला काय दुबई काय आणि काय कुठे काय रशियाला पण पाठवायला तयार होईल. सो हो, त्याच्यामुळे आता ते सगळं त्याचं सेटिंग चाललेलं आहे. आणि ढबी डुकरे दिसतो तसाच आहे, तसाच रामखोर. आणि फुगी येडी आपली, मला करतो, मला देतो, मला ते आणणार, मला ते आणलं, मला हे आणलं, नाचते, नाच. पण तिच्या लाईफचा गोलच तो आहे, तिला काही फरक नाही पडत, तिला तेच आहे बस, गिफ्ट आणि फुल असं म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे. आणि स्वतःच बोलली की मी असं माझ्याकडे असतं पण मग ते असंच पडून राहतं. अरे मग वापर ना, आहे तर मग ते न वापरताच ते खराब होतं आणि नवीन कशाला घेते मग. असली येडी बाई आहे, म्हणजे अक्षरशः म्हणजे त्या रिलेशनशिपला ना काही अर्थच नाही आहे. नुसतं तू वाटेल ते कर
आणि मला फक्त गिफ्ट देत राहा, बस तेवढंच दिखावा. आणि मग ते नंतर मग पार्सल ह्यांचं एकदम ठरलेलं आहे या DBS वाल्यांचं. ते मावसाड कसं, मावसाडचं सगळं टाकलेलं उतरलेलं सगळं गावाला पार्सल होतं, तसं हिचं चिमेकडे पार्सल होतं. आणि चिमा आपल्या अलग दुनियेतली आहे ना, चिमकांडी स्लीवलेसवाली 1 पीस वगैरे घालून. सो ती पण म्हणते आंदो तेवढंच मी जरा प्रवचनाला घालून जाईल असे कपडे, जरा छान मी अशी उठून दिसली पाहिजे ना तिकडे लोकांमध्ये. आणि हां, अजून एक गोष्ट आठवली, बोचू आपलं ज्ञान आपल्याला देते. आपणच तिला सांगितलं की त्या मुलीला जरा एक्सपोजर दे, तिला जरा कुठेतरी 4 लोकांमध्ये मिसळू दे, त्या मुलांमध्ये खेळू दे, जरा खाली एवढी मुलं खेळत असतात, एवढी मोठी सोसायटी आहे, तर त्याचा लाभ घे. तर आता बोलते की आता ना आपण असं एक आपलं रुटीन सेट करूया आणि मग तुला सायकल शिकायचीच आहे आणि हे ते. कारण तिला माहिती आहे आता लोक म्हणणारच की याचा TV तर जाऊ दे, ती मुलगी तर अख्खा दिवस TVच बघत असते, काहीतरीच सांगते की नाही बघत आणि काय नाही, बघावं तेव्हा तो चालूच असतो. आणि बघत पण असते ती, एक टक लावून बघत असते. त्या व्यतिरिक्त मग आता ते सगळं घरात एवढे गेम्स आणि हे ते एकलकोंडी करून ठेवले आपण, तर ते म्हणतोच की ही आणि अजून आणून देते, तर ती एकटीच खेळत असते. भले तिच्याकडे खेळायला खूप आहे पण फ्रेंड्स नाही आहे, ती एकटीच खेळते आणि हे लोक अजून तिला आणून देऊन अजून तिला एकलकोंडी करत आहेत. तर ते आता येऊ नये किंवा तसं बोलू नये म्हणून ते आधीच क्लिअर केलेलं आहे की आता तिला खाली घेऊन जाणार आहे आणि खेळवणार आहे. पण ती मुलांमध्ये नाही, फक्त सायकल असं राऊंड वगैरे असं. इतर मुलांमध्ये ती मुलगी सस्टेन करू शकत नाही. सो बोचू, तुला इतकं कळतं ना की कुठल्या वयात काय गेम दिला पाहिजे आणि कुठल्या वयात तिला कुठल्या गेमची गरज आहे आणि हे तिला हवंच होतं आणि हे तिला ह्या वयातच देणं आम्हाला योग्य वाटलं, आता तिला कळतं पण वगैरे. तर तुला कदाचित हे पण कळत असेल किंवा नसेल कळत तर मी सांगते, ह्या वयातच मुलांना फ्रेंड्स जास्त इम्पॉर्टंट असतात. त्यांना मजा येते, ती विसरून जाईल, हे सगळ्या गोष्टी ती विसरून जाईल जेव्हा तिचे फ्रेंड्स होतील आणि तिची एक मस्त तिचा एक काहीतरी ग्रुप होईल आणि ती एन्जॉय करेल. आणि मग ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींचा किंवा ह्या एक्सटर्नल गोष्टींचा काही गरजच राहणार नाही. इनफॅक्ट आताही तू तिला खेळायला वगैरे पाठवलं असतं, ती गार्डनमध्ये वगैरे खेळली असती, एन्जॉय केलं असतं, तर कदाचित आताही तुला हे सगळं करण्याची गरज पडली नसती. अँड दॅट वूड हॅव बीन अ बेस्ट गिफ्ट एव्हर की तिला मुलांमध्ये मिसळू द्यावं. कारण हेच वय असतं जेव्हा स्ट्रॉंग फ्रेंडशिप्स फॉर्म होतात, बॉन्डिंग तयार होतं. सो युअर चाइल्ड इज मिसिंग ऑन इट. आणि तू जर थोडं पण असेल ना तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे, यू कॅन वर्क ऑन इट. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.